हे गाईज कसे आहात तुम्ही? तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर आज आहे गुरुवार आणि आज मी माझ्या फ्रेंडसोबत जाते स्वामींच्या मठात. सो चलो रेडी होते. हेअर इट इज माय क्यूट आउटफिट. दिस प्रेटी कुर्ती अँड दिस जीन्स. मी रेडी होऊन भेटते. सो दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. सो या आय एम वेअरिंग दिस प्रेटी कुर्ती अँड दिस jeans and I will do some makeup. Yeah, करावा लागणार थोडासा, असं नाही बट या. तर मग मेकअप करू. सो हेअर इट इज माय मेकअप. असं जास्त नाही केलं आहे, थोडंसंच केलं आहे. थोडंसंच फटल लिपस्टिक, आय शॅडो, लायनर, बस. सो आता काहीतरी हेअरस्टाईल करू. सो तर काहीच नाही. लेट्स सी. हेअरस्टाईल करू. ओके, भेटू हेअरस्टाईल नंतर. सो क्यूटचा मेकअप झाला आहे आणि हेअरस्टाईल झाली आहे. इयरिंग्स घालू, थोड़ी एक्सेसरीज. तो मेकअप डन, हेयर स्टाइल डन. कुछ इस तरीके से मैंने हेयर की है. और एक्सेसरीज के नाम पे मैंने बस झुमका, एक चेन और कभी ऊपर नहीं आते, और ये बैंगल्स पहने. और हेयर इट इज माय फुल लुक. सो चलो जाऊया आपण फ्रेंडच्या घरी जायचं आणि तिथून आम्ही जाऊ ईस्टला, डोंबिवलीला. हर्षालीच्या घरात पोचली आहे आणि हर्षाली अजूनही रेडी नाही आहे. ती कधीच रेडी नसते. माझा मेकअप बदल झाला. सो हर्षाली मम्मा कुठे आहे? मम्मा कुठे आहे? सो प्लॅनमध्ये चेंज झालं आहे गाईज. आम्ही दोघी जाणार होतो पण आता त्याची मम्मा आणि तिचे फ्रेंड्स येणार आहे काकूंचे. सो या ते मे बी ती लोक व्लॉगमध्ये जाणार. आली काकू करतो मंदिरात. आम्ही दोघीने चाललो, तिघीने चाललोय, पुरी पलटून घेऊन चाललोय. सो आम्ही थोड्या वेळात पोहोचू. आता आम्ही चालत जाणार आहे आणि येते वेळी बघू. चालत जायचं आणि चालतच जायचं आहे. आणि खूप ऊन लागतं. तिच्या घराच्या इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवते. किती सेटल व्ह्यू आहे, एकदम ओपन. खूप सेटल व्ह्यू आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. मी घराचा पत्ता रिव्हील करते. ॲक्च्युली माझं घर हिच्या घरापासून अर्धा तासावर आहे, तरीही टाईमवर येत नाही. मी रेडी होत होती तरीही अजिबात शिवाय देऊ नको ब्लॉगमध्ये. मी त्या घरीपर्यंत पोहोचते पण ही माझी तयारी होत नाही. झाली नव्हती. मग ही आली, मग हिचा लुक बघितला मी आणि मग ही बोलली की सेम माझ्यासारखं लुक कर म्हणून. ॲक्च्युली आम्ही ट्रेनिंग केली आहे ब्ल्यू कुर्ती. ब्ल्यू आणि सो मे बी आम्ही तुम्हाला ब्लॉग काढून नाही. आम्ही डोंबिवलीला भेटू, डोंबिवली स्टेशनला. काय चालू आहे तुझं? काय चालू आहे? मला वाटलं ब्लॉग बंद नाही बंद नाही केलं आहे, चालूच आहे. जोपर्यंत हात असा तोपर्यंत चालूच आहे. तुझी चार्जिंग किती आहे? आहे माझी बघते का? मी ह्याच्यासाठीच केले चार्जिंग. माझा हात दुखला. सो गाईज आम्ही स्टेशनला पोहोचलोय. जाम गरम झालंय आम्हाला, जाम गरम. आम्ही मठाकडे पोहोचलोय. आतमध्ये किती शूट करेल सांगता नाही येत. गाईज आम्ही आलो स्वामींच्या मठात. मागे बघू शकता. आता आतमध्ये किती शूट होईल सांगता येत नाही. आणि आता गर्दी आहे का नाही माहिती नाही.
गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे. आम्ही आता मठात जाऊन आलो आहे आणि खूप फ्रेश शांत वाटते. आणि जरा हॅपीनेस वाटतोय. इथे बघून बोल. आणि जरा हॅपीनेस वाटतोय, जरा बरं वाटतं मठात जाऊन आलो तर. ओके बोल परत. मन शांत. माझं मन शांत झालंय. ओके. असं वाटतं काहीतरी नवीन घडलंय. आणि असं वाटतं नॉर्मली मी मंदिरात नाही येत, मला नाही आवडत. म्हणजे आवडत नसं नाही बट खूप कमी येते आणि रिअरली येते. पण आता मी तरी रोज गुरुवारची जाते, सो मला जरा शांत. मला टाईमच नाही भेटत. सो मी तरी बोलते एक दिवस आपण बाप्पासाठी. फालतू गेली. सो आम्ही आलो आहे डोंबिवली स्टेशनला. हो, आता आम्ही आले डोंबिवली स्टेशनला. म्हणजे आम्ही काय काय शॉपिंग करत होतो. आम्ही जर मोबाईलचं कवर घेतलं, मोबाईलचा कवर घेतला, इयरिंग्स बघत होतो. आणि इयरिंग्स बघितले आणि आमचा हा एकाही धड आवडला नाही. एक पण नाही आवडला आम्हाला आणि आमचा टॉपिकच जरा वेगळा चालू. सो आता मी घरी पोचली आहे. स्टेशनला हर्षलीने मला बसवून दिलेलं रिक्षात आणि मी रिक्षाने आली बट ते शूट करायलाच विसरली आणि मला इथे नाश्ता आल्यावर कळलं की शूट करायचं राहिलं. तर ठीक आहे. तर हा होता आजचा दिवस. लाईक शेअर, डू लाईक शेअर सबस्क्राईब, मेक शुअर. बाय बाय.